नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोकणी लोक फार धोरणी असतात आणि काटकसरीने काम करतात, उत्तम काम करतात, शिस्तबद्ध असतात अशी त्यांची खाती आहे. आणि जी पद्धत कामाच्या बाबतीत तीच पद्धत जेवणाच्या बाबतीतसुद्धा, वागण्याच्या बाबतीतसुद्धा असाच एक त्यांच्या इथला आवडता म्हणजे मला आवडता पदार्थ आहे भातावरचं पिठलं. तर या भातावरच्या पिठल्यानी अमेरिकेत काय गंमत केली हे मी तुम्हाला नंतर सांगेन, पण पहिले आपण ते तयार करायला घेऊयात. सर्वात पहिले आपण तांदूळ धुवून घेऊ आणि जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात जवळपास दीडपट पाणी किंवा थोडं जास्त हे आपण गरम करत ठेवू. पाणी गरम होतं तोपर्यंत हे जवळपास एक वाटीभर मी दही घेतलं, त्यानंतर चण्याच्या डाळीचं पीठ ते साधारण अर्धी वाटी, त्यामध्ये मीठ, हे आपण एकत्र करू. या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आपल्याला. थोडं चवीनुसार हिंग, आता भात आपण शिजत ठेवू आणि एक चमचाभर तेल जे आहे ते आपण जे बेसनाचं द्रावण तयार केलं त्यामध्ये. भात आपण शिजत ठेवू. थोडं मीठ, एक चमचाभर तेल भातात. एकदा उकळी आली की भात मंद आचेवर एक 5 मिनटं आपण अर्धवट शिजवू. आणि आता हा बघा की जवळपास 80% भात शिजलेला आहे. ओके, थोडं पाणी घालून आपण ह्याला सैलसर करून घ्यायचं आणि हे या भातावर घालायचं. आणि मंद आचेवर पुढचे 7 मिनटं आपण हा भात असाच ठेवू. आत्तापर्यंत बघा तुम्ही की आपण भात एक 80% शिजवला. त्याच्यानंतर चण्याच्या डाळीचं जे पीठ होतं त्यामध्ये थोडंसं दही घातलं, मीठ घातलं, हळद घातली, हिंग घातलं, थोडंसं तेल घालून त्याला एक पेस्ट करून त्या भातावर घातली. 80% शिजलेला भात 20% जोपर्यंत शिजतो त्या भातावरच, त्याच वाफेवर, त्याच भांड्यामध्ये ते पिठलंसुद्धा शिजतं. आणि इथे कोकणी माणसाचा काटकसरपणा जो असतो तो लक्षात येतो की एकाच भांड्यामध्ये पिठलंही झाला आणि भातही झाला. आणि आता त्याच्यावरची फोडणी, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं हिंग, आणि ही फोडणी हे पुन्हा आपण एक 2 मिनटं झाकून ठेवू. तर जेव्हा आम्ही अमेरिकेत 5 वर्षापूर्वी एक रेस्टॉरंट सुरू केलं, विष्णूजी की रसोई, तर तेव्हा आम्ही ठरवलं होतं की बाबा आपले जे बेसिक पदार्थ आहेत, अगदी वरण भात, भाजीपोळी, मसाल्याची वांगी, पातळ भाजी, त्याच्यानंतर पिठल्याचे 2-4 प्रकार, झुणक्याचे प्रकार, भाकऱ्या, हेच स्टेपल फूड त्यांना द्यायचं. ग्रेव्ही प्रकाराचा वापर नको. आणि त्यामध्ये मी भाताचं पिठलं जे आहे ते निवडलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की ते भाताचं पिठलं जेव्हा आम्ही इंट्रोड्यूस केलं तर एक तर ते माहीत नव्हतं की नेमकं हे कसं असतं. आणि मग आम्ही एक हस्तलिखित मी त्याचं तयार केलं की भातावरचं पिठलं हा प्रकार नेमका कुठला आहे.
मग त्याची छोटीशी हिस्ट्री तयार करून कोकणातला हा प्रकार आहे अशा पद्धतीने तयार केला जातो. आणि मग जेव्हा कोणी मागता हा पदार्थ तर त्यांना छान पितळेचं भांडं घेऊन जातो की बाबा या भांड्यामध्ये तुमचा हा पदार्थ तयार होणार आहे. आणि एक भांडं जर तुमच्यासाठी तयार केलं तर तुम्ही 3 लोक वगैरे शेअर करू शकाल. आणि अमेरिकन्सला तुम्ही एखाद्या पदार्थाची हिस्ट्री जिओग्राफी सांगितली तर त्यांना तो पदार्थाबद्दल आपलेपणा येतो आणि ते त्याला ॲक्सेप्ट करतात. आणि मग काय आम्ही हे तयार केलं, त्यांना वेळ देतो की हे 15 मिनटात तयार होईल. मग याच भांड्यात ते भातावरचं पिठलं तयार करायचं आणि ते भातावरचं पिठलं पहिलं येतं गरम गरम. मग ते त्यांच्यासमोर उघडून त्याच्यावर फोडणी घातल्या जाते आणि नंतर ते कट करून त्यांना वाढायचं. त्याच्यावर मग सांडगी मिरची, पापड, कांदा, लिंबू हे सगळं द्यायचं आणि त्यांना सांगायचं हे खायचं कसं. आणि हे भातावरचं पिठलं तुम्हाला खोटं वाटेल पण $17ला आम्ही तिथे विकतो आणि जवळपास 4-5 जणं तर घेतातच. आणि आज आपण हे करतो आहे तुमच्यासाठी. नक्की घरी करून पहा तुम्ही. आणि आता हे तयार झालेलं भातावरचं पिठलं, त्यावर ही छान कोथिंबीर. आता याला वाढण्याची पद्धत बघा तुम्ही की आता छान आपलं ताट वाढलेलं आहे, त्यामध्ये हा फोडलेला कांदा, तर असं हे भातावरचं पिठलं 1 पॉट मिल म्हणता येईल, 1 डिश मिल म्हणता येईल, पण अप्रतिम लागतं. ह्याच्यात एक छान व्हेरिएशन होऊ शकतं की तुम्ही आता चण्याच्या डाळीचं पीठ वापरलं तर त्याच्याऐवजी कुळथाचं पीठ वापरू शकता. आणि असाच अप्रतिम प्रकार नक्की करा, आपल्या घरच्या मंडळींना खाऊ घाला आणि ती फोडणी देताना बघा माझी आठवण येते का. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.